तर कस काय पब्लिक, जय शिवराय. परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर पब्लिक, मस्तपैकी कळसुबाईचा ॲडव्हेंचर ट्रेक करून आपण निघालो माघारी. येताना काय रात्रच होती, त्यामुळे आपल्याला काय कळसुबाईचा पूर्ण व्ह्यू वगैरे घेता आला नाही. त्यामुळे जाताना सर्व व्ह्यू वगैरे घेतला आहे. त्यामुळे आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, मस्तपैकी कळसुबाईचं शिखर पाहिल्यानंतर आपण दुसऱ्या शिखरावर चाललेलो. ते शिखर साईडलाच होतं. तेवढ्यात आपला दीपक गेलता खाली पळत. त्याला म्हणलं भाऊ व्हिडिओ का घेतला नाही, त्यामुळे तुला माघारी यायला लागतंय. काय ना, मग तो पण माघारी आला आणि पळत असा गेला खाली, सांगूच नका. तेवढ्यात काय ना, आपण कळसुबाईचं शिखर उतरून खाली आलतो. त्यानंतर आपण दुसऱ्या डोंगराकडे चाललेलो. तेवढ्यात आपला संकेत आणि दीपक काय दमच खात नव्हती, एका मागे एक पुढे पळतच होती. त्यात ऊन पण असलं पडलेलं ना, सांगूच नका. आणि त्यात होतो आपण महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शिखरावर, त्यामुळे ऊन जरा जास्तच लागत होतं. तेवढ्यात संकेत म्हणला, भावा म्हणला भूक लागली म्हणला, काहीतरी खाऊन जाऊया. मग काय ना, तिथंच एका झाडाखाली बसलो आम्ही थोड्या वेळ. त्यानंतर तिथंच थोड्या वेळ झाडाखाली बसून मस्तपैकी आपल्या कळसुबाईच्या शिखराचे वगैरे व्हिडिओ घेतले, कारण खूपच आपण लांब आलतो. त्यामुळे कळसुबाईचं शिखर खालून एकच नंबर दिसत होतं. तेवढ्यात आपला दीपक काय ना इंस्टाग्रामवर स्टोरी अपलोड करत बसलेला. त्यानंतर आपल्या संकेत भाऊन काय ना बिस्किटचा पुडा वगैरे फोडला. सगळ्यांनी मिळून बिस्किट वगैरे खाल्लं आणि त्यानंतर आपण लागलो आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर आपल्याला थोड्या वेळानं असं जाणवलं की आपण रात्री अंधाराशी मैत्री करून जरा उत्साहातच शिखर सर केलं. पण दिवसा मात्र ऊन खूपच पडलेलं, त्यामुळे त्या उन्हाच्या झटक्यातच आपली ट्रेकिंग चालू होती. तेवढ्यात आपली ट्रेकिंग चालू असताना आपल्याला दिसली विहीर दिसली की आपल्या संकेतनं साईडची बकेट उचलली आणि टाकली विहिरीत. पण ज्या उत्साहानं संकेतनं बकेट विहिरीत टाकलेली, त्या उत्साहानं मात्र त्याला पाणी काय काढता आलं नाही. तर चला म्हणलं, आता तेवढ्याच मोजक्या पाण्यात हातपाय वगैरे धुवून घेऊया. मस्तपैकी हातपाय वगैरे धुतले आणि त्यानंतर आपल्या पुढच्या ट्रेकिंगला सुरुवात केली. तर पब्लिक, पुढच्या ट्रेकिंगला सुरुवात केल्यानंतर संकेत आपल्याला वर येताना जरा जोशातच बोललेला की भावा मी सँडलवर कळसुबाईचं शिखर चढून दाखवतो म्हणला. पण येताना तर अशा अपघात झालती ना, ते आमची आम्हालाच माहिती. बिचारा प्रत्येक दगडाला धरून खाली येत होतं. तेवढ्यात म्हणलं आपला दीपक भाऊ कुठे गेला. दीपक भाऊला का नाही जांभळाचं झाड दिसलं का नाही, दीपक भाऊ पटकन झाडावर चढला. ज्या स्पीडने तो झाडावर चढलेला त्या स्पीडने आपल्याला तो जांभळे काढून खाली देत होता. मी आणि संकेतनं का नाही जांभळाचे फाटे वगैरे गोळा केले आणि त्यानंतर झाडाखाली बसून मस्तपैकी जांभळाचा आस्वाद वगैरे घेतला. जांभळे वगैरे खाऊन झाल्यानंतर परत एकदा आपल्या ट्रेकिंगला सुरुवात झाली. तर पब्लिक, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. राहिलेली ट्रेकिंग ही उद्याच्या ब्लॉग मध्ये असणार आहे आणि इथून पुढे आपले ब्लॉग हे कंटिन्यू येणार आहेत. तर चला मग भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय.